मनाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आता वाजले 5:30। तर आता व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे। तर चला आता मला खाली जायचं आहे, थोडीफार काही भाजी वगैरे घ्यायची आणि एका साडीचा ब्लाउज पीस सुद्धा घ्यायचा आहे, त्यासाठी खाली चालले मी दुकानामध्ये। तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर चला अगोदर घेऊन येते, आज जरा स्पेशल बेत आहे, आज संडे आहे, तर म्हटलं आज चिकन बिर्याणी बनवावी, ते पण मी कशी बनवते ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार। त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोपी रेसिपी समजेल आणि तुम्ही सुद्धा एकदा बनवाल। तर चला, तर आता आले मी भाजी वगैरे घेऊन आणि ब्लाउज पीस सुद्धा घेऊन आलं, पण सेम काही तसा भेटला नाही आणि गोल्डन कलर सुद्धा जसा साडीमध्ये आहे कलर तसा सुद्धा भेटला नाही, वेगळाच भेटला। तर जाऊ द्या म्हटलं, आता आणलाय तो ब्लाउज पीस तर शिवून घ्यावा, कोणत्या पण साडीवर मॅच करून घालता येतो, गोल्डन कसा कोणत्या पण साडीवर जातो त्यासाठी। तर आता मी ठरवलं आता ह्या साडीवर जो ब्लाउज पीस आलेला आहे तो शिवायचा। मी का शिवणार नव्हते, ह्या साडीचा जो कापड आलेला एकदम प्लेन आहे आणि कापड पण जरा थोडंसं हलका आहे असं वाटते मला, पण आता दुसरा पर्यायच नाही, मला तो शिवावं लागणार, कारण ह्याच्यावरती सेम असा ऑर्गेन्झामधून पण बघितला, नेटमधून पण बघितला, पण थोडाफार कलरमध्ये डिफरंट येतोय आणि नंतर मग ते घातल्यानंतर व्यवस्थित नाही दिसणार। त्यासाठी म्हटलं जो आलाय साडी ब्लाउज पीस तो शिवून घ्यावा, जेणेकरून चांगलं तर दिसेल वेगळं घालण्यापेक्षा। तर म्हटलेलं मी गोल्डन कलर असा घ्यायचा, जेणेकरून थोडंसं साडी वेगळी ब्लाउज वेगळा दिसेल आणि छान वाटेल, पण तसा गोल्डन कलर भेटतच नाही, थोडासा हा हलका गोल्डन कलर आहे। मी जो पीस आणलेला आहे ना तो डार्क गोल्डन म्हणजे प्युअर असा गोल्डन कलरचा आहे, पण जाऊ द्या म्हटलं आता पीस आणलेला आहे तर तो पण शिवून घ्यावा आणि ह्या साडीचा पण ब्लाउज पीस शिवून घ्यावा, जेणेकरून साडीसुद्धा घालता येईल आणि घातल्यानंतर पण छान वाटेल त्यासाठी। तर ही साडी माझ्या भावाने घेतलेली आहे रक्षाबंधनच्या वेळेस, आता खूप दिवस झाले पण ब्लाउज काही स्टिच केला नाही, पण आता करावं म्हटलं तर हे दोन्ही ब्लाउज शिवून घेते मी, शिवाय टाकते। तर आता बिर्याणीसाठी चिकन वगैरे घेऊन आले, जे काही बिर्याणीला सामान लागतं, कारण बरेच दिवस झाले बिर्याणी बनवलीच नाही, मला वाटतं 1-2 महिने झाले बिर्याणी बनवलीच नव्हती, त्यामुळे काही सामान नव्हतं, तांदूळ वगैरे, परत काय तूप वगैरे लागतं ते सुद्धा नव्हतं, खडा मसाला ते सर्व घेऊन आले मी आता येताना। मग आता ही एक दावतचं पॅकेट आणलेलं आहे, पहिल्यांदा हे आणलं, ह्याच्या आधी मी वेगळ्या म्हणजे ऑरेंज कलरचं पॅकेट भेटतं ना दावतचं, ते वापरत होते, त्यांनी भात खूप छान सुटसुटीत व्हायचा, पण आता हे आणले, बघू आता कसा होतोय काय होतोय। तर 2 तुपाच्या पुड्या 20 वाल्या, त्याच्यात तूप खूप छान असतं, वाससुद्धा खूप छान येते। आलं लसूण पेस्ट आणलेली आहे, दही आणलेलं आहे कोशिंबीरसाठी आणि बिर्याणीसाठी खडा मसालासुद्धा आणलाय। तर आता कांदेसुद्धा अर्धा किलो आणलेत, कांदे थोडेफार होते पण म्हटलं आता बिर्याणीला कसं तर कांदे जास्त लागते, त्यासाठी हे अर्धा किलो कांदे, काकडी आणि भाजीसाठी वांगे घेऊन आले। तर एवढं घेऊन आले मी, खाली गेले की तर थोडंसं खाली चालत जावं लागतं आणि मग तिथं भाजीवाले किंवा अजून दुकानं काही किंवा कपड्याचे वगैरे असतात, पण जवळपास नाही, थोडंसं जावं लागतं, कधी रिक्षाने जावं लागतं, कधी चालत जाते असं होतं। तर चला आता हे आणलेलं आहे, तर आता पटपट बनवायला घेते, अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर आता इथं कुकरला मी भात लावून घेते। आता भात लावायचं तर अगोदर मी काय करणार, एक पुडी तुपाची आहे ना, त्या 20 वाली पुडी आहे, त्याच्यामध्ये तूप मला वाटते 4-5 चमचे तर येत असते आणि खूप छान तूप असतं बरं का, आपण डब्बी वगैरे आणतो ना त्यापेक्षा खूप छान तूप असतं, अगदी प्युअर असल्यासारखं। तर आता ते मी त्याच्यामध्ये ओतणार आहे आणि खडा मसाला त्या तुपामध्येच भाजून घेणार, जेणेकरून भाताचा सुद्धा वास छान असा तुपाचा येतो आणि बिर्याणी कधी पण आहे ना करायची म्हटली ना तुपामध्येच करायची, खूप छान होती। आणि मग चिकन वगैरे शिजवताना तेलामध्ये शिजवलं तर चालतं, पण बिर्याणी भात शिजवताना तूपच टाकायचं, छान टेस्ट येते। तर आता एकच पुडी मी टाकलेली आहे, एक पुडी नंतर मी वापरणार आहे तुपाची। तर आता खडा मसाला पण टाकून घेते आणि नंतर मग तांदूळ वगैरे टाकणार आहे।
तर मी अर्धा किलो चिकन आणलेलं, तर अर्धा किलोच तांदूळ वापरलेत. सेम प्रमाण ठेवलेलं आहे, जेणेकरून जास्त मसाला पण लागत नाही आणि जास्त भात खाल्ल्यावर सारखं सुद्धा लागत नाही. तर हे 2 ग्लास हे 1 ग्लास पावशरचं आहे, तर 2 ग्लास टाकलेत म्हणजे अर्धा किलो. आणि त्याच्यामध्ये मी पाणी, आता 2 ग्लास तांदूळ टाकले ना 4 ग्लास पाणी ओतणार आहे, म्हणजे डबल पाणी ओतायचं असतं, जेणेकरून भातसुद्धा व्यवस्थित शिजतो आणि असं चिकट वगैरे होत नाही, अगदी सुटसुटीत होतो. तर आता हे तांदूळ मी पहिल्यांदा वापरते, बघूया आता कसं होते काय होते. तर आता 4 ग्लास पाणी ओतून घेते आणि बाकीची नंतर मग प्रोसेस करते. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जास्त काही नाही, लगेच भात हे शिजतो. कारण बिर्याणीचा तांदूळ एकदम पातळ असतो, त्यामुळे लगेच शिजतो. त्यामुळे मी 2च शिट्ट्या काढते. आणि एका साईडला चिकन वगैरे धुवून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे, काय आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून. तर आता इथं मी कांदे चिरून घेते. तर गेल्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू कोणत्या डीमार्टला गेलते. तर आमच्या इथून अभिरुची मॉल जवळच आहे, पुण्यामध्ये ज्या ताई राहते त्यांना माहीत असेल. तर त्या डीमार्टमध्ये मी गेलती. तर आता बघू शकता मी अशा पद्धतीने कांदा चिरून घेतलेला आहे उभा. तर अर्धा किलो कांद्यातून फक्त मी 2च कांदे ठेवलेत, एवढा कांदा मी वापरलेला आहे. आणि जेवढा बिर्याणीत कांदा जास्त असेल तेवढे बिर्याणी खूप छान लागते आणि मसालासुद्धा जास्त होतो त्यासाठी. तर हे 2 कांदे आता मी कोशिंबीर करण्यासाठी वापरणार आहे. कोशिंबीरमध्ये काही साधे सिंपल कोशिंबीर करणार आहे, कांदा, टोमॅटो आणि काकडी आणि दही, थोडंसं मीठ. तर अशा पद्धतीने सिंपल अशी छान लागते बिर्याणी संग कोशिंबीर वगैरे त्यासाठी. तर आता इथं मी कांदा भाजायला ठेवलेला आहे. कांदा भाजताना मी अगोदर अजिबात तेल वगैरे वापरलं नाही. थोडासा लाल झाल्यानंतर मग तेल ओतायचं, म्हणजे टाकायचं, म्हणजे की व्यवस्थित असा कांदा भाजला जातो, एकदम असा लालसर आणि लगेच भाजला जातो त्यासाठी, कारण कांदा भाजायला खूप टाईम लागतो. तर अजून एका ताईची कमेंट आली की डीमार्टमध्ये सामान वगैरे स्वस्त असतं का. तर असतं, पण ते कसं GST वगैरे लावतात. पण बऱ्यापैकी आपल्याला किराणा दुकानापेक्षा डीमार्टमध्ये बऱ्यापैकी भेटतं, कारण जे आपल्याला पाहिजे ते घेऊन आलो ना अगदी आपल्या बजेटमध्ये होतं. पण आपण कसं आता डीमार्टमध्ये गेले की वस्तू वेगवेगळ्या असतात आणि छान असतात, ते घेऊ वाटतं, मग जास्त बजेटच्या बाहेर आपला खर्च जातो. पण आपल्यावरती आहे आपण कोणती वस्तू घेते आणि आपल्याला काय पाहिजे ते घेतलं की व्यवस्थित असं होतं आणि स्वस्तसुद्धा असतं. तर आता इथं मी ह्याच्यासाठी कांदा चिरून घेते कोशिंबीरसाठी आणि एका साईडला कांदासुद्धा भाजतोय, तुम्ही बघताय. तर थोडासा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं आणि तेलामध्ये चांगला एकदम लाल, म्हणजे थोडा असा करपट झाला, म्हणजे जास्त पण करपवायचं नाही, एकदम लाल असा भाजून घ्यायचा, जेणेकरून बिर्याणीला टेस्टसुद्धा छान येते. आणि तुम्ही भाजण्याच्या ठिकाणी तळून घेतला तर चालेल, पण तळायलासुद्धा कसं तेल जास्त लागतं आणि मग आपल्याला घरी खायची किंवा जास्त कमी तेलामध्ये खायची, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता, कारण तेलसुद्धा जास्त लागत नाही. आता मी कांदा भाजण्यासाठी फक्त 3-4 चमचे तेल ओतलेलं आहे आणि आता चिकनसुद्धा त्याच्यामध्येच मी आता शिजवून घेणार आहे. तर चिकन टाकल्यानंतर लगेच मी थोडंसं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकले की कसं चिकनला पाणी वगैरे सुटतं, त्यामुळे लगेच काही पाणी ओतायचं नाही. जेव्हा हे मिठाचं पाणी आटेल तेव्हाच मग दुसरं गरम केलेलं पाणी ओतायचं. तर आता मी असंच झाकून ठेवणार आणि थोड्या वेळानं मग थोडंसं गरम पाणी, मला वाटते अर्धा ग्लासमध्ये चिकन शिजतं, कारण सारखं उघडून पाहायचं नाही. आता ह्या पाण्यामध्ये नाही म्हटलं 5-10 मिनटं चिकन शिजतं आणि नंतर मग थोडंसं पाणी ओतलं की 5 मिनटं म्हणजे 15-20 मिनटात कढईमध्ये सुद्धा चिकन लगेच शिजतं. फक्त सारखं उघडून बघायचं नाही, जेणेकरून हवा जाते आणि चिकन व्यवस्थित असं जास्त टाईम लागतो शिजण्यासाठी. तर आता इथं कोशिंबीरमध्ये मी दही वगैरे टाकलं, थोडंसं मीठ टाकून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून जे काही कांदा वगैरे टाकला आहे ते कडू होणार नाही. नाहीतर मग असं बाहेर ठेवलं की कडू वगैरे लागतं आणि कोशिंबीर कसं थंड असलेली छान लागते खाण्यासाठी. तर आता चला इथं मसाला काढते. आता जे काही मिठाचं पाणी सुटलेलं ते सुद्धा आटलं आणि नंतर मग मी अर्धा ग्लास पाणी ओतलं. तर मी चिकन अर्धा किलो आणलेलं आणि तांदूळ अर्धा किलो. तर आता मी मसाला काय वापरते, तर तुम्हाला मगाशी मी दाखवलेला लकी बिर्याणी मसाला, तो अर्धी पुडी, तर 15 रुपयाला एक पुडी भेटते ती अर्धी, आणि थोडासा तिखट मसाला जे की रेग्युलर आपण भाजीसाठी वापरतो तो. तर आता हे टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, जेणेकरून मसाला सगळीकडे मिक्स होईल आणि जे थोडंसं पाणी राहिलं ते आटून द्यायचं. आणि नंतर मग बिर्याणी, आता भातसुद्धा चांगला शिजलेला आहे, तुम्हाला दाखवतेच. तर आता
भात मी काय करणार आहे, निम्मा ह्या ताटामध्ये काढून घेणार आणि निम्मा कुकरमध्ये ठेवणार, जेणेकरून कसं थर वगैरे लावला की व्यवस्थित अशी बिर्याणी खायला असं हे लागते. नाहीतर सगळंच एकदम मिक्स केलं ना एक वेगळंच लागतं. त्यासाठी मी थर लावत असते. थोडी बनवायची म्हटलं की एक थर लावते, किंवा जास्त बनवली की फक्त 2 थर, जास्त काही थर वगैरे लावत बसत नाही, कारण बिर्याणीच थोडी असते अर्धा किलो. तर त्यासाठी आता मी थर लावून घेते. आणि आता हे थोडंसं कसं सुटसुटीत होण्यासाठी थोडा वेळ असं थंड होऊन द्यायचा भात, जेणेकरून. आणि बघू शकता सुटसुटीतसुद्धा झालेला आहे तांदूळ एकदम असा. आणि खरंच जेवढं तुम्ही त्याच्यात पाणी कमी आणि प्रमाणात वापराल तेवढा भात सुटसुटीत होतो बिर्याणीचा. आणि बिर्याणीचा भात कसा सुटसुटीत पाहिजे तेव्हा छान लागते बिर्याणी. तर आता इथं मी थर लावून घेते. तर आता थोडंसं मी कुकरमध्ये सुद्धा भात ठेवलेला आहे खालच्या थराला. आणि आता 2 नंबरचा थर म्हणजे चिकनचा. तर आता ते चिकनसुद्धा मी ह्याच्यामध्ये, तर अगोदर मी काय करते, भातावरती थोडंसं तूप असं टाकून घेते, जेणेकरून टेस्ट छान येते. आणि खरंच तुपानी बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. तर आता ते झाल्यानंतर हे काही जे चिकन वगैरे शिजलेलं आहे ते थर लावून घेते. तर आता इथं मी 2 चिकनचे थर आणि 3 भाताचे थर लावून घेणार आहे. तर आता झाले थर लावून. आणि आताच मी कोथिंबीर वगैरे नाही टाकत, कारण काय होतं, दम द्यायला ठेवलं की ती कोथिंबीर अशी थोडीशी हे झाल्यावानी होती, असं अगदी फ्रेश अशी वाटत नाही. त्यासाठी मी नंतर मग जेव्हा वाढेल मी ताटामध्ये तेव्हा मग वरून कोथिंबीर टाकते, जेणेकरून असं कोथिंबीरीचा कसा वेगळाच छान टेस्ट लागते, अशी नाही टाकत मी अगोदरच. तर आता मी दम द्यायला ठेवलेला आहे. कुकरची शिट्टी आणि लब्बर काढून ठेवायची, जेणेकरून व्यवस्थित असा दम बसतो. तर आता ते होईपर्यंत, आता कसं 2-3 दिवस पुण्यामध्ये पाऊस पडतोय आणि ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कपडे काही सुकलीच नाहीत. सकाळी कपडे धुवायला टाकले तरीसुद्धा अजून काही सुकले नाहीत. तर हे स्टँड काढलं कपाटा पाठीमागे ठेवते मी, कारण आता उन्हाळ्यामध्ये एवढे काय स्टँडची गरजच भासत नाही, फक्त पावसाळ्यामध्ये खूप हे स्टँड उपयोगी येतं. गेल्या वर्षी मी घेतलेलं. तर आता जे काही कपडे सुकले नाही ते ह्या स्टँडवरती टाकते, जेणेकरून रात्रभर फॅनखाली सुकून जातील. आणि कसं होतं, जास्त वेळ कपडे नाही सुकली की त्याचा कुबट वगैरे वास येतो. तरीसुद्धा मी अशा वातावरणात कम्फर्टमध्ये कपडे म्हणजे धुतल्यानंतर थोड्या वेळ भिजत घालते आणि नंतर मग पिळते, जेणेकरून वाससुद्धा छान येतो कपड्याचा, कुबट वगैरे वास येत नाही आणि चिलटेसुद्धा बसत नाही. कम्फर्टचा जास्त करून आहे ना पावसाळ्यात खूप छान उपयोग होतो त्याचा. तर मी ते एक बॉटल आणूनच ठेवते जेव्हा असं काय वाटेल पाऊस वगैरे, कारण कधी पण आता पाऊस पडायला लागलाय. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा असं काम चालले. तर बघू शकताय छान असा बिर्याणी तयार झालेली आहे. तर आता इथं मी ताटामध्ये वाढते. तर कधी पण वाढताना आहे ना कुकरच्या एका साईडून सुरुवात करायची, एकदम असा मध्ये चमचा किंवा हे घालायचं नाही, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित असा भात मसाला चिकन व्यवस्थित असं येतं, कारण थर त्यासाठीच लावतात. तर आता बघू शकता छान अशी चिकन बिर्याणी रेडी आहे. तर आता एका साईडला मी जे काही कोशिंबीर बनवलेली आहे ते एका साईडला वाढणार आहे आणि आता मग कोथिंबीर मी वरून अशी पेरणार, जेणेकरून छान अशी टेस्टसुद्धा लागते आणि बघायलासुद्धा छान वाटतं. तर चला, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि व्हिडिओ ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.